नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त आणण्यासाठी पोलीस विभागानं कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे। वाहन चालकांनी नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना आता मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे। यासाठी दर आठवड्यामध्ये 3 दिवस नाकाबंदी आणि 3 दिवस पायी गस्त अशा तऱ्हेनं वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वागणाऱ्या चालकांवरती आता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। वाहन चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्यास किंवा मोबाईलवर बोलत असल्यास किंवा हेल्मेट न घातल्यास तिथल्या तिथे तात्काळ आर्थिक दंड हा ठोठावला जाणार आहे। यामध्ये कोणत्या नियमांमुळे तुम्हाला किती दंड बसणार आहे हे आधी जाणून घेऊयात। यामध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजेच हेल्मेट न घालणं। हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणाऱ्यांना थेट आता 1000 रुपयांचा दंड आकारला जातो। हा सर्व नियम चालकांसाठी बंधनकारक असून अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी याची अंमलबजावणी आता कडक पद्धतीने करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजेच नो पार्किंग मध्ये वाहन उभं करणं। नो पार्किंग झोन मध्ये गाडी लावल्यास पहिल्यांदा 500 रुपये दंड आणि दुसऱ्यांदा 1500 रुपये दंड हा आकारला जाणार आहे। यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि वाहनांवरती त्यामुळे कठोर कारवाई इथून पुढे करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच वाहनाचा विमा नसणं। वैध वाहन विमा नसल्यास प्रथम 2000 रुपये आणि पुन्हा नियम तोडल्यास 4000 रुपये दंड आता इथून पुढे लावला जाणार आहे। विमा हा अपघाताच्या वेळी आर्थिक संरक्षणासाठी फार आवश्यक आहे, त्यामुळे तो काढायलाच हवा असं शासनाचं मत आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच मद्यप्राशन करून वाहन चालवणं। दारू पिऊन वाहन चालवण्यावरती आता थेट 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। याशिवाय परवाना देखील रद्द होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुरुंगवास देखील होणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं। विरुद्ध मार्गानं वाहन चालवल्यास प्रथम 500 रुपये आणि पुन्हा जर तीच चूक केली तर 2000 रुपये असा दंड होणार आहे। अशा वागण्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावरती वाढतो, त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी अगदी कडक पद्धतीने करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच नो एंट्री मध्ये वाहन नेणं। नो एंट्री झोनमध्ये प्रवेश केल्यास आता इथून पुढे 2250 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि जर 2 वेगवेगळ्या नियमांचं जर उल्लंघन केलेलं असेल तर याच्यात डबल दंड देखील आकारला जाणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच मोबाईलवरती बोलत वाहन चालवणं। चालक मोबाईलवरती बोलताना आढळल्यास पहिल्यांदा 1000 रुपये आणि पुन्हा जर तीच प्रक्रिया झाली तर 10,000 रुपयांचा दंड इथून पुढे आकारला जाणार आहे, कारण ही कृती अपघाताला आमंत्रण देणारी आहे। त्यानंतर गाडीचं PUC नसणं। PUC नसलेल्या वाहन चालकाला 500 रुपये दंड हा भरावा लागणार आहे। वाहनाचं प्रदूषण नियंत्रणात आहे का हे पाहण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असतं। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच तुमच्याजवळ लायसन्स नसणे। जर चालकाकडे वैध लायसन्स नसेल तर 500 रुपये ते 1500 रुपये या दरम्यानचा दंड त्यांना होणार आहे आणि जर त्या चालकाकडे थेट लायसन्सच नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि लायसन्स शिवाय वाहन चालवणं हा कायद्यानं गुन्हा असल्यामुळे त्याला जेलमध्ये देखील टाकण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच ट्रिपल सीट किंवा मग सायलेन्सरमुळे मोठा आवाज करत गाडी चालवणं। दुचाकीवरती 3 जण जर प्रवास करत असतील किंवा जर गाडीचा सायलेन्सर काढून मोठ्या प्रमाणात जर आवाज केला जात असेल तर अशा वेळी प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच विना परमिट प्रवासी किंवा माल वाहतूक करणं। जर एखादं वाहन परवाना नसतानाही प्रवासी किंवा माल वाहतूक करत असेल तर त्यावरती आता थेट 10,000 रुपयांचा दंड हा आकारला जाणार आहे। हे व्यावसायिक वाहतुकीसाठी असलेले कठोर नियम आहेत। यामध्ये आता बंदोबस्त देखील वाढवण्यात येणार आहे असं पोलीस अधीक्षकांचं मत आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दर आठवड्यातील 3 दिवस गस्त आणि 3 दिवस नाकाबंदी करण्यात येणार आहे। यावेळी मध्यधुंद वाहन चालक, हेल्मेट न वापरणारे, मोबाईलवरती बोलणारे अशा सर्वांवरती तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक शिस्तीचा भंग करणाऱ्यांना आता सवलत दिली जाणार नाही। नियम मोडल्यास थेट दंड ठोठावला जाईल असं देखील पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्ही जर कुठलंही वाहन चालवत असाल आणि जर आता सांगितलेले नियम जर तुम्ही पाळत नसाल तर ते आजपासूनच पाळायला सुरुवात करा, नाहीतर तुम्हाला अगदी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो
आणि एवढंच नाही तर तुमचं लायसन्स देखील रद्द होण्याची भीती आहे. त्यामुळे हे नियम तुम्ही नक्कीच पाळायला हवेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.